तुम्हाला थोडा असा दिसतोय. तर हे नथिंग बट द सी-एस-एसचा सिंटॅक्स आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल, त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय. त्यांनी मागचा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. त्यानंतरच या व्हिडिओला यायचं आहे. आणि जर तुम्ही सी-एस-एसमध्ये फ्रेश असाल, तर प्लीज मागचा व्हिडिओ बघा, मगच इथं या. ठीक आहे? नसेल कळलं? प्रॅक्टिकली दाखवून देतो. पण त्याच्यामध्ये अजून एक प्रकारचं सिलेक्टर तुम्हाला दाखवतो ना. आता आपल्याला काय शिकायचं आहे, सी-एस-एसमध्ये कमेंट्स काय असतं? ओके. तर गाईज बघा, कमेंट्स काय असतं हे तुम्हाला मी आधी थोडक्यात सांगतो. हे भारूड मी अजिबात वाचत नाही. तुम्हाला डायरेक्ट मी माझ्या फॉर्ममध्ये सांगतो काय असतं कमेंट्स. Comment is a part of HTML page or CSS code which do not execute on output window. असं आहे का? काय सांगितलं काही समजलं नाही. सांगतो ना, एक्सप्लेन करतो ना. तर कमेंट अशी गोष्ट असते आपल्या कोडमध्ये. आता हा जो मी कोड करतोय ना, इथं मी समथिंग जे काही लिहिलंय हे सर्व एक्झिक्यूट होणार आहे. इथं मी जे काही लिहिलंय हे सर्व लाईन बाय लाईन सर्व एक्झिक्यूट होणार आहे. तर मग कमेंट्स ही अशी गोष्ट आहे, जे मी इथं लिहील, इथं मी असं काहीतरी लिहू शकतो या पेजमध्ये, जे असं काहीतरी लिहितोय आणि हे जर मला एक्झिक्यूट नाही करायचंय ना, तर हे एक्झिक्यूट नको व्हायला म्हणून आपण कमेंटचा वापर करतो. हां, असं असतं का? असंच असतं. तर बघा मग मी सी-एस-एसच्या फाईलमध्ये येतो आणि इथं समजा मला एक कमेंट द्यायची आहे. काय? की मी आता हे जे वापर केला ना इथं हे, तर हे मी काय वापर केला याला ग्रुपिंग सिलेक्टर्स म्हणतात. आता माझा जो काही एक नवीन डेव्हलपर असेल पुढे येऊन समजा त्याने माझा हा कोडला पुढे फॉरवर्ड करायचा असेल त्याला किंवा त्याला पुढे काहीतरी चेंजेस करायचे असतील आणि त्या टायमाला समजा मी या पृथ्वीवर नसलो, तर मग त्याला जर हे यूज करायचंय, तर मग तो त्याला कसं काय समजेल? कारण मी तर त्याला सांगू शकत नाही कारण की मी तर नाहीच आहे इथं. तर मग त्याला कोण सांगेल हे? तर मी न सांगता मी त्याला इथं कमेंट्स देऊन जाईन. ज्या कमेंट्स वाचून ना त्याला कळेल अच्छा इथं ह्याने याचा वापर केला होता. हो. तर मग कमेंट्स देण्यासाठी काय करतो आपण स्लॅश स्टार, स्लॅश स्टार याच्याने सुरुवात करायची. याच्यापुढे तुम्ही जेही लिहिशाल ते सर्व कमेंटमध्ये येईल. आता मी आता काय सांगेल पुढच्या डेव्हलपरला, की भावा, भावा मी इथं ग्रुपिंगची स्पेलिंग अशी नसते, अशी असते. ग्रुपिंग सिलेक्टर्सचा यूज केला आहे. आता ही कमेंट एवढीच आहे का? हो, एवढीच आहे. आता एंड करायची मला हिला. तर मग मी स्टार्ट कशाने केली होती? स्लॅश स्टार याच्याने मी स्टार्ट केलेली. एंड करण्यासाठी स्टार स्लॅश याचा वापर करायचा. स्टार स्लॅश. झाली का कमेंट? झाली. बघा आता याच्यापुढे तुम्ही काही लिहिशाल ना, तर हा जो कोड लिहितोय तो व्हाईट कलरमध्ये आणि कमेंट जी आहे ती ग्रीन कलरमध्ये. तर मग याच्यावरून कॉमन सेन्स काय आहे, की ग्रीन कलरचा पार्ट एक्झिक्यूट नाही होणार आहे आणि जो व्हाईट दिसतोय तो एक्झिक्यूट होणार आहे. कळलं का? याला म्हणतात कमेंट्स जे एक्झिक्यूट आपण करत नसतो. पण कमेंट्स आपण का यूज करतो? तर काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह डेटा आपल्याला जर कोड फाईलमध्ये स्टोअर करायचा असेल, व्हिच वी डोंट वांट टू बी एक्झिक्यूट, देन वी यूज कमेंट हिअर. ओके. तर चला मग आता नेक्स्ट पार्ट आपण शिकूया सी-एस-एसचा, जो आहे तुमचा एरर्स. तर एरर्स कसे येतात मग सी-एस-एसमध्ये? सी कोडिंग केली का आयुष्यात? नक्कीच केली असेल फर्स्ट इयरमध्ये. तर सी कोडिंग करत असताना जर आपण काही चुकवलं, सिंटॅक्स असो, सेमीकोलन सोडला असो, तर असल्या काही चुक्या केल्यानंतर आपल्याला कंपायलर जे आहे ना, ते आपल्याला सांगतं की येस, तुम्ही चुकीचं केलेलं आहे. तुमचा कोड कंपाईल किंवा रन होऊ शकत नाही. सी-एस-एसमध्ये तसं असतं का? नाही. कारण सी-एस-एसमध्ये कंपायलर नसतं. तर तुम्हाला सी-एस-एसमध्ये असं नाही सांगणार, कंपायलर नसतं म्हणून तुम्हाला असं कळणारच नाही की तुम्ही काहीतरी मिस्टेक केली असं. पण एक गोष्ट आहे, तुमचा कोड एक्झिक्यूट होणार नाही. बघायचंय तुम्हाला? बघायचंय तुम्हासनी? बघायचंय? बघा मग. हे बघा. index.html ही आहे आपली style.css. याच्यामध्ये मी काय केलं, सी-एस-एस लिहिलेली. मी काय बोललो तुम्हाला चूक केली तर एक्झिक्यूट होणार नाही. आता एक्झिक्यूट होते का? हो, होते. दाखव बरं आम्हाला. बघा. हे बघा. कलर ग्रीन झालाय आणि आपण कोडमध्ये काय लिहिलंय कलर ग्रीन. एक्झिक्यूट झालंय म्हणजे. हो. आता मी तुम्हाला काय बोललो, जर चुकी केली तर एक्झिक्यूट होणार नाही. चुकीला माफी नाही. हो. तर मी जर वापर केला कलरची स्पेलिंग तर मी घाई-घाईमध्ये अशी काहीतरी लिहून टाकली खराब एकदम. ओके. तर मग कलरची मी प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टीची स्पेलिंग आहे ती चुकवून टाकली आणि मी स्पेलिंग चुकवल्यानंतर जर बघेल आणि एक्झिक्यूट होईल का असं जर मी चेक करेल, तर मी केलेला इथं रिफ्रेश तर बघा तुम्ही इथं सी-एस-एसचा सी पण लागलेला नाही. तर तेच बोललो मी. तुम्हाला सी-एस-एस इथं सी-एस-एस फाईलमध्ये जेव्हा तुम्ही कोड करता तेव्हा तुम्हाला इथं काहीच येणार नाही, की तुम्ही काहीतरी चुकवताय का काय असं काहीच येणार नाही. पण तुमचा कोड जो आहे तो एक्झिक्यूट होणार नाही. तर तुम्हाला सी-एस-एसमध्ये अशा कुठल्या-कुठल्या चुका आहेत, ज्या तुम्हाला करायच्या नाहीयेत, ते आपण शिकतोय. ओके. तर सी-एस-एस एरर्स. एरर्स इन सी-एस-एस कॅन लीड टू अनएक्सपेक्टेड बिहेवियर ऑर स्टाईल्स नॉट बीइंग अप्लाइड करेक्टली. दिस पेज शोज कॉमन सी-एस-एस मिस्टेक्स अँड हाऊ टू अव्हॉइड देम. ओके. तर कुठल्या-कुठल्या आहेत मग? पहिलं त्यांनी सांगितलंय मिसिंग सेमिकोलन्स. अच्छा. सी लँग्वेजमध्ये सेमिकोलन विसरलो तरी चुकीला माफी नाही. सी-एस-एसमध्ये सेमिकोलन विसरलो तरी चुकीला माफी नाही. हं. बघा कसं विसरायचं नाही ते बघून घ्या. आता आपण जेव्हा इथं क्लास सिलेक्टरचा वापर केला आहे आणि इथं जसं मी माझं बेसिक ऑब्झर्वेशन आहे सांगतोय. ओके. यांनी इथं काय केलंय एक प्रॉपर्टी घेतली कलर आणि तिला व्हॅल्यू दिली रेड आणि प्रॉपर्टी व्हॅल्यू लिहिल्यानंतर त्यांनी इथं सेमिकोलन दिलेला नाहीये. आणि नंतर त्यांनी परत सेकंड प्रॉपर्टी घेतली आणि तिला व्हॅल्यू दिलेली आहे
आणि नंतर त्यांनी इथं सेमिकोलॉन लावलाय. तर त्यांनी इथं सेमिकोलॉन लावलेली नाही. त्यानंतर त्यांनी दुसरी प्रॉपर्टी घेतलेली आहे. तर पहिली प्रॉपर्टी नंतर सेमिकोलॉन जर नाही लावला, तर तुम्हाला असं वाटतंय का की ते एक्झिक्यूट होणार आहे? अजिबात होणार नाही. का? कारण तुम्ही प्रॉपर्टी नंतर जर तुम्ही सेमिकोलॉन लावत नाही, तर सी-एस-एसला इंटरनली असं वाटतं की याची प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू अजून एंड झालेली नाहीये. तर तुम्ही त्याच्यापुढे जेही लिहितात ते सर्व कन्सिडर केलं जातं. एकाच प्रॉपर्टीमध्ये अंटिल अँड अनलेस यू यूज हिअर सेमिकोलॉन. अच्छा, काय बोलले तुम्ही? असं बोललो, की तुम्ही इथं सेमिकोलॉनचा वापर नाही केला आहे, तर जोपर्यंत तुम्ही पुढचा सेमिकोलॉन येत नाही ना, म्हणजे इथं बघा, इथं काय आलेलं आहे का नाही? इथं आला, इथं. तर जोपर्यंत पुढचा सेमिकोलॉन येत नाही, तोपर्यंत सी-एस-एसला असं वाटणार आहे, की भाई ही पूर्ण जी गोष्ट आहे ना, ही एकच लाईन आहे. हां. तर असंच असतं. तर मग सेमिकोलॉन इथं आपल्याला वापरावा लागेल एक प्रॉपर्टी संपल्यानंतर. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. ओके. दुसरी कुठली चुकी नाही करायची असतात आपल्याला, तर दुसरी असते इनव्हॅलिड प्रॉपर्टी नेम्स. जसं की मी तुम्हाला आता दाखवलं. कलरची स्पेलिंग मी C-O-L-O-R-E लिहिली होती. तशी नसते ती. कशी असते? C-O-L-O-R असते. तर इथं यांनी तसं न केलं, यांनी इथं केलं C-O-L-R. जर तुम्ही असली जरी प्रॉपर्टीची व्हॅल्यू चुकवली, तरी नक्कीच तुम्हाला सी-एस-एस एरर देणार नाही, पण कोड पण एक्झिक्यूट करणार नाही. हं. ओके. 2च असतात? हो, 2च असतात. अजून एक गोष्ट इथं काय इनव्हॅलिड व्हॅल्यूज. व्हॅल्यूज पण चुकीच्या दिल्या तरी तुम्हाला एरर नाही येणार, पण कोड एक्झिक्यूट होणार नाही. विड्थ बरोबर आहे प्रॉपर्टीचा नेम. कलर प्रॉपर्टीचा नेम बरोबर आहे. व्हॅल्यू चुकीची घेतली तर -100 पीएक्स. -100 पीएक्स पिक्सेल्स कसं काय घेतलं? असल्या गोष्टी पण नाही चालत इथं. काहीही चालत नाही. ठीक आहे. तर बेसिक नॉलेज असायला पाहिजे. व्हॅल्यूज कशा देतो आपण आपल्याला ते माहीत असायला पाहिजे. आपल्याला प्रॉपर्टीचं नेमची स्पेलिंग काय आहे हे माहीत असायला पाहिजे आणि सेमिकोलॉन कुठं द्यायचा, कुठं द्यायचा नाही हे माहीत असायला पाहिजे. एवढं जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही सी-एस-एस शिकलात. नक्कीच. अनक्लोज्ड ब्रेसेस. इथं कर्ली ब्रेस ओपन केलाय, पण क्लोज करायचं विसरून गेलाय भाऊ. खूप जास्त घाईत होता. म्हणून इथं पण त्याचा कोड एक्झिक्यूट होणार नाही. अजून काय एक्स्ट्रा कोलन्सवर ब्रेसेस. इथं एकच कोलन द्यायचा होता. जास्त कोलन देऊन दिले. ते पण चालत नाही. ओके. म्हणजे लिमिटेड गोष्ट. इन शॉर्ट जर आपण पाहायचं म्हटलं ना गाईज, तर मी तुम्हाला इथं जेव्हा मी तुम्हाला सिंटॅक्स शिकवला ना, हा बघा, हा तुम्हाला सांगतो मी इथं, हा बघा, एवढा सुंदर सिंटॅक्स शिकवला आहे तुम्हाला इथं. हा सिंटॅक्स जो मुलगा फॉलो करतोय ना, त्याला आयुष्यात कधी एरर येणार नाही. ज्याने इथं काहीतरी गडबड केली, त्याची पूर्ण सी-एस-एसमध्ये गडबड होईल. ओके. ठीक आहे. तर आता मग पुढची गोष्ट काय ती शिकूया. सी-एस-एसमध्ये एरर शिकले का? शिकलो. काय शिकले? हेच तर शिकलो.